झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। अंबडमधील महालक्ष्मी नगरातील घटना। बुलेटवर आल्या तिघांनी दाखवला बंदुकीचा धाक। भरवस्तीत भर दिवसा लुटले 30 तोळे सोने। नाशिक शहरातील अंबड परिसरात आज 17 फेब्रुवारी रोजी एक खळबळजनक घटना घडली। अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या महालक्ष्मी नगरातील श्री ज्वेलर्स मधून भर दिवसा 30 तोळे सोने लुटून नेले। भरवस्तीत असणाऱ्या या दुकानावर दुपारी 1:45 ते 2 वाजेदरम्यान बुलेटवर 3 जण आले आणि त्यांनी दुकानात प्रवेश करताच दुकान मालक दीपक घोडके यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावले। या दुकानातून लाखो रुपये किमतीचे साधारणतः 30 तोळे सोने लुटून नेल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त बच्छाव, सहाय्यक उपायुक्त शेखर देशमुख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार, मनोहर कारंडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। पोलिसांनी लगेचच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू केले। मात्र भर वस्तीत घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सध्या परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।